प्रेरणादायी व सुखद जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपला प्रजासत्ताक दिन हा सुट्टीचा दिवस असतो. आणि प्रजासत्ताक दिन म्हणजे काय, तर जिथे देशाचा प्रमुख वारसा हक्काने निवडला न जाता लोकप्रतिनिधी पद्धतीने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निवडला जातो आणि त्या माध्यमातून निवडलं जातं आणि तेथील सर्व शासकीय कार्यालय, शासकीय पदे देशाच्या सामान्य नागरिकासाठी खुली असतात आणि देशाच्या संविधानाचा स्वीकार करून लोकशाही एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. 26 जानेवारी 1950 पासून नव्या पर्वाची सुरुवात केली होती आणि तो दिवसच आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. 26 जानेवारी 1950 रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीची एका नव्या पर्वाची सुरुवात केली. आणि लोकशाही म्हणजे काय, तर लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य. थोडक्यात म्हणजे या दिवसापासूनच भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला. आणि दरवर्षी मग आपल्या भारतात हा दिवस साजरा होतो. सुट्ट्या मिळतात, शासकीय कार्यालयांना विविध कार्यक्रम होतात आणि दिल्लीला सुद्धा असा जल्लोष होतो. तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान अंमलात आले. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 31 डिसेंबर इसवी सन 1929 रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा फडकवून पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती. आणि त्याची आठवण म्हणूनच 26 जानेवारी आपण राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. आणि ह्या दिवशी मग देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन राष्ट्रगीत म्हटले जाते, मानवंदना दिली जाते आणि खूप जल्लोष असतो. भारताचे आपले राष्ट्रगीत सुद्धा म्हटले जाते. शाळा कॉलेजांना सुट्टी असते, शासकीय कार्यालय बंद असतात, विविध प्रकारचे कार्यक्रम होतात. दिल्लीला वेगवेगळ्या राज्याचे रथ निघतात, तिथे जल्लोष असतो दिल्लीला जास्त. आणि ह्या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्ताच्या बलिदानातून झाली होती. हे जे स्वातंत्र्य मिळाले ते हजारो लोकांना बलिदान द्यावे लागले होते. म्हणूनच हा प्रजासत्ताक दिन आपण 26 जानेवारीला साजरा करतो. हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा.